हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगा एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्समध्ये कसा यूज केलेला आहे ते. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे तो आहे आपला मॅरिड. MYRIAD, मॅरिड. ओके, मॅरिड म्हणजे काय होतं तर काउंटलेस ऑर एक्स्ट्रीमली ग्रेट नंबर. MYRIAD म्हणजे काय होतं मॅरिड. आणि त्याचं मिनिंग आहे काउंटलेस ऑर एक्स्ट्रीमली ग्रेट नंबर म्हणजे काय होतं तर असंख्य आणि लक्षावधी. मराठीमध्ये काय म्हटलं जातं मॅरिडला असंख्य किंवा लक्षावधी. आणि त्याचे सिनोनिम्स काय आहेत तर इननंबरेबल, काउंटलेस आणि मल्टीट्युडिनियस. काय आहेत परत एकदा बघून घ्या आपण. मॅरिड म्हणजे काय होते MYRIAD. याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे मॅरिड, MYRIAD. आणि सिनोनिम्स आहेत काय त्याचे इननंबरेबल, काउंटलेस आणि मल्टीट्युडिनियस. ओके, मल्टीट्युडिनियस. आणि अँटोनिम्स काय आहेत फ्यू, लिमिटेड आणि काउंटेबल. यूज बघूया सेंटेन्समध्ये कसा करण्यात आलेला आहे. द मॅरिड स्टार्स इन द स्काय म्हणजे काय आहे तर आकाशातील असंख्य तारे, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. परत एकदा बघूया आपण. मॅरिड म्हणजे होतं काउंटलेस ऑर एक्स्ट्रीमली ग्रेट नंबर, असंख्य, लक्षावधी, हे मराठीमध्ये मिनिंग होतं. आणि सिनोनिम्स काय आहेत इननंबरेबल, काउंटलेस आणि मल्टीट्युडिनियस. आणि अँटोनिम्स आहेत फ्यू, लिमिटेड आणि काउंटेबल. नेक्स्ट वर्ड आहे नादिर. नादिर म्हणजे काय होतं तर त्याचं मिनिंग आहे लोवेस्ट पॉइंट. लोवेस्ट पॉइंट म्हणजे काय तर किमान बिंदू किंवा अत्यंत खालची जी स्थिती असते त्याला पण काय म्हटलं जातं नादिर असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं नादिरचा अर्थ किमान बिंदू किंवा अत्यंत खालावलेली स्थिती किंवा अधोगती म्हणजे होतं नादिर. जे सिनोनिम्स आहेत बॉटम, डेप्थ आणि ट्रो. बॉटम, डेप्थ आणि ट्रो, TROUGH, ट्रो. आणि अँटोनिम्स आहेत झेनिथ, पीक आणि अपेक्स. सो सेंटेन्समध्ये अर्थ बघूया. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ बघूया कसं आणि नादिरला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. सो हिज करिअर रीच इट्स नादिर दॅट इयर. तर या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो त्या वर्षी त्याची कारकीर्द अगदी खालच्या पातळीवर पोहोचली. तर इथे नादिर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे खालच्या पातळीवर पोहोचली म्हणून. तर काय त्याचं करिअर म्हणजे काय होते मराठीमध्ये कारकीर्द. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे नेबुलस. NEBULOUS. नेबुलसचं मिनिंग आहे वॅग ऑर इल डिफाईन्ड. वॅग ऑर इल डिफाईन्ड. आणि याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो अस्पष्ट किंवा गोंधळलेला. ओके, सो नेब्युलस म्हणजे काय होतं मराठीमध्ये अस्पष्ट, धूसर किंवा गोंधळलेला. सिनोनिम्स आहेत हॅझी, फझी आणि अनक्लिअर. आणि अँटोनिम्स आहेत क्लिअर, डेफिनाइट आणि डिस्टिंक्ट. परत एकदा बघूया. नेबुलस म्हणजे काय होतं. नेबुलस म्हणजे वॅग ऑर इल डिफाईन्ड म्हणजेच अस्पष्ट, धूसर किंवा गोंधळलेला. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत हॅझी, फझी आणि अनक्लिअर. आणि अँटोनिम्स आहेत क्लिअर, डेफिनाइट आणि डिस्टिंक्ट. सो सेंटेन्स बघून घेऊया. नेबुलस प्लॅन्स फॉर द फ्युचर. आता या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तर भविष्यासाठी अस्पष्ट योजना. नेबुलस प्लॅन फॉर द फ्युचर म्हणजे भविष्यासाठी अस्पष्ट योजना असा मराठीमध्ये अर्थ होतो या सेंटेन्सचा. नेक्स्ट वर्ड आहे ॲब्युस्केट. ओके, OBFUSCATE. याचं मिनिंग काय आहे डेलिबरेटली मेक अनक्लिअर. डेलिबरेटली मेक अनक्लिअर म्हणजे काय होतं तर गोंधळात टाकणे किंवा अस्पष्ट करणे असं याचा मराठीमध्ये अर्थ होतो. सो ॲब्युस्केटचा मराठीमध्ये अर्थ काय आहे गोंधळात टाकणे किंवा अस्पष्ट करणे किंवा समजण्यास कठीण करणे. तर याचा अर्थ काय होतो ॲब्युस्केट, OBFUSCATE,
ॲब्युस्केट. त्याचे सिनोनिम्स आहेत कन्फ्यूज, ऑब्स्क्युअर आणि कॉम्प्लिकेट. आणि अँटोनिम्स आहेत क्लॅरिफाय, एक्सप्लेन आणि एल्युसिडिएट. ओके, परत एकदा बघून घेऊ आपण याचा मराठीमध्ये मीनिंग, इंग्लिशमध्ये मीनिंग, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सो ॲब्युस्केटचा काय आहे मराठी मीनिंग आहे तर डेलिबरेटली मेक अनक्लिअर म्हणजेच गोंधळात टाकणे, अस्पष्ट करणे किंवा समजण्यास कठीण करणे. तर सिनोनिम्स आहेत त्याचे कन्फ्यूज, ऑब्स्क्युअर आणि कॉम्प्लिकेट. आणि अँटोनिम्स आहेत क्लॅरिफाय, एक्सप्लेन आणि एल्युसिडिएट. सेंटेन्स मध्ये यूज बघूया आता. सो लीगल लँग्वेज दॅट ऑब्फ्युस्केट मीनिंग. ओके, सो याचा मराठीमध्ये अर्थ काय सेंटेन्सचा? अर्थ अस्पष्ट करणारी कायदेशीर भाषा. काय आहे सेंटेन्सचा अर्थ? अर्थ अस्पष्ट करणारी कायदेशीर भाषा. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हणजे काय होतं? द स्टडी ऑफ ह्युमन माइंड. ह्युमन माइंडची जी स्टडी असते त्याला काय म्हटलं जातं? सायकोलॉजी असं म्हटलं जातं. पी हा सायलेंट आहे, सायकोलॉजी. तर मराठीमध्ये काय होतं याचं मीनिंग? मानसशास्त्र किंवा मनोविज्ञान म्हणजे होतं स्टडी ऑफ ह्युमन माइंड, सायकोलॉजी. नेक्स्ट वर्ड आहे लेक्चर, LECHER, लेक्चर. सो लेक्चर म्हणजे काय होतं? अ मॅन ॲडिक्टेड टू लेवनेस. अ मॅन ॲडिक्टेड टू लेवनेस. तर याचा लेक्चरचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? असा व्यक्ती जो अश्लीलतेत गुंतलेला असतो त्याला काय म्हटलं जातं? लेक्चर असं म्हटलं जातं. सो असा व्यक्ती जो अश्लीलतेत गुंतलेला असतो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? लेक्चर असं म्हटलं जातं. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये बघूया. फर्स्ट वर्ड आहे पॉसिबल. सो पॉसिबलची करेक्ट स्पेलिंग आहे POSSIBLE. आणि पॉसिबल म्हणजे काय होतं? तर शक्य आणि संभवनीय. पॉसिबलची करेक्ट स्पेलिंग आहे POSSIBLE आणि त्याचं मराठीमध्ये मिनिंग होतं शक्य किंवा संभवनीय. नेक्स्ट वर्ड आहे पोटॅटो. पोटॅटोची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तरी एकदा परत सांगून देते. करेक्ट स्पेलिंग आहे POTATOES, पोटॅटोज. पोटॅटोज म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं? आलू होतं. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कंट्री माइल. सो कंट्री माइलचा काय अर्थ आहे? अ कंट्री माइल इज यूज टू डिस्क्राईब अ लॉंग डिस्टन्स. म्हणजेच लांब अंतराचं जे वर्णन करण्यासाठी काय कंट्री माइल हे यूज करण्यात येतं. तर कंट्री माइल म्हणजे काय होतं? तर लांब अंतर किंवा लांब अंतराचं जे वर्णन जिथे होतो तिथे काय यूज होतं? कंट्री माइल हे यूज होतं. कंट्री माइल म्हणजे काय होते मग? लांब अंतराचे वर्णन करण्यासाठी काय यूज होतं? कंट्री माइल यूज होतं. ओके, नेक्स्ट आहे क्रॉस स्वॉर्ड्स. क्रॉस स्वॉर्डचं काय मिनिंग आहे? तर वेन पीपल क्रॉस स्वॉर्ड्स दे आर्ग्यू ऑर डिस्प्यूट. म्हणजे काय करते? वाद घालते. ओके, आर्ग्यू ऑर डिस्प्यूट म्हणजे वाद घालते. दिस एक्सप्रेशन इज यूज्ड व्हेन सम ग्रुप अक्यूज ईच अदर फॉर नॉन adherence to norms. Actually no sword is used, but the tempo of the argument is high enough to cause worsen of the already bad situation. It is tussle, vehement struggle without use of arms between the parties to establish supremacy. ओके, तर इथे काय म्हटलेलं आहे की ऍक्च्युअल मध्ये हे क्रॉस स्वॉर्ड्स तर आहे पण स्वॉर्ड्स इथे यूज करण्यात नाहीयेत. फक्त काय होतं? आर्ग्युमेंट होतं आणि वाद घालण्यात येतो. आणि जी पण सिच्युएशन आहे बॅड सिच्युएशन, ऑलरेडी जी खराब सिच्युएशन आहे तिला आणखी वर्स करण्यासाठी जो वाद होतो त्याला काय म्हटलं जातं? क्रॉस स्वॉर्ड्स असं म्हटलं जातं. इथे स्वॉर्ड्स यूज होत नाही. जेव्हा पण भांडण होतं, वाद घालण्यात येते, तिथे स्वॉर्ड्स यूज होत नाही. फक्त म्हणण्याचा अर्थ आहे क्रॉस स्वॉर्ड्स म्हणजेच ऑलरेडी जे खराब सिच्युएशन आहे तिला आणखी वर्स करणे त्याला म्हटलं जातं क्रॉस स्वॉर्ड्स. म्हणजेच काय? तर वाद घालणे. ओके, सो हे आहे आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीचे मीनिंग्स, सेंटेन्सेस आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.